वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज बनवला आहे नाश्त्यासाठी गरमागरम लुसलुसीत सेवने गार्निशन केलेला उपीट। चला या तुम्हाला याची रेसिपी दाखवतो। एकदम साधी आणि सोपी पद्धतीने बनवलेला उपीट आपण खाण्यास तयार राहा। आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहेत ते त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट लिहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा। थँक्यू। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण उपमा बनवत आहोत। त्यासाठी रवा भाजून घेत आहे। रवा भाजून घेतला की टेस्ट चांगली येते। हा रवा भाजून घेत आहे। त्यासाठी घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ आहे, मसाले आहेत। या चॅनलवर जे कोण नवीन आहेत ते लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा। राई घातलेली आहे, फोडणीसाठी जिरा घातलेला आहे। थोडं तडकून द्या। तडकल्यानंतर त्यात आपण कांदा, मिरची, कढीपत्ता घालूया। तेल गरम झालेलं आहे। कांदा घालणार आहोत आता। तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये घालत आहोत आपण कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। ते चांगलं गरम करून घ्यायचं। कांदा थोडा लालसर करून घ्यायचा। कांदा परतून झालेला आहे। त्यात पाणी टाकत आहोत। 2 बाउल पाणी आहे आणि 1 बाउल रवा आहे। 1 बाउल रवा आहे, त्यामध्ये थोडीशी मीठ चवीनुसार। पाणी सगळं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। त्यामध्ये टाकत आहोत रवा। थोडा थोडा रवा टाकून हलवत राहा, नाहीतर त्याच्या घटून बसतं ते। थोड्याच वेळात उपमा तयार होईल। गरम गरम उपीट तयार झालेला आहे। गरम गरम लुसलुसीत उपीट आपला तयार झालेला आहे। थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर, टेस्टसाठी थोडी बारीक शेव। हा आपला तयार झालेला आहे गरमागरम लुसलुसीत उपीट। आणि त्याबरोबर प्यायचा आपण चहा। हा आहे आजचा नाश्ता। उपीट बरोबर गार्निशिंगवर बारीक शेव घालून खाल्ली किंवा फरसाण टाकून खाल्ला तरी पण टेस्ट चांगली येते।